आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, विशाल विजयकुमार कदम परभणी जिल्हा प्रमुख तथा भावी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने गौरव गुणवंतांच्या कार्यक्रमाचे आयोजन पूर्णा तालुक्यातील इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा दिनांक 6 जुलै 2024 रोजी सुमन मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला। 80% समाजकारण आणि 20% राजकारण शिवसेनेच्या या ब्रीद वाक्याप्रमाणे 10वी आणि 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सुप्रसिद्ध प्रेरणादायी विचारवंत सोपानदादा कणेरकर यांच्या व्याख्यानाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। यावेळी सोपानदादा कणेकर यांनी पालकांसह विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत व्याख्यान दिलं, तर अक्षरशः उपस्थितांना भावनिक साथ घालत मंत्रमुग्ध केलं। आव्हान केलं की 33 कोटी देवाची पूजा करण्यापेक्षा आपल्या आईवडिलांची पूजा करा, तुम्हाला खरा देव मिळेल, तसेच तुमचा सर्वांगीण विकास होईल असेही यावेळी ते म्हणाले। तर यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अब्दुल मुजीद, अब्दुल हबीब, हिराजी भोसले, संतोष अण्णा एकलारे, व्यंकटराव पोळ, सुधाकर खराटे, अशोक साळवे, हरिभाऊ पाटील, रौफ कुरेशी, बालाजी वजवाडे, मारुती अण्णा बनसोडे, डॉक्टर गुलाबराव इंगोले, अमृतराव कदम, मुंजा कदम, डॉक्टर हरीश मोरे, सचिन चावरे, बालाजी वैद्य, श्याम कदम, आनंद अजमेरा, प्रक्षित सवणेकर, रवी कदम, अनिल कुलथे, रवी गायकवाड यांच्यासह पूर्णा तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर विनय वाघमारे हे होते, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जगदीश जोगदंड सर यांनी केलं आणि आभार प्रदर्शन प्रक्षित सवणेकर यांनी केलं। कार्यक्रमासाठी पूर्णा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पालकांना काय आवाहन करणार? आज विशाल दादांच्या नियोजनामध्ये भूतोन भविष्यती असा कार्यक्रम झाला। संस्कार, आईवडिलांचे संस्कार, लेकरांनी कसं वाढावं, मायबापाच्या उपकृत होण्यासाठी आपलं जीवन कसं व्यतीत करावं, यासाठी आज लेकरं हसरे, रडले आणि भूतोन भविष्यती असा चांगला अमृत मंथनाचा आज कार्यक्रम इथे झाला। आपण सर्वांनी लाभ घेतला असतो। पालकांना त्यांच्या आपल्या लेकरांना त्यांचं जे ध्येय आहे ते त्यांना चॉईस करू द्या। तुम्ही तुमचे ध्येय, तुम्ही तुमचे स्वप्न आपल्या लेकरांवर लादू नका। आपल्या लेकरांवर नजर ठेवा, पण आपली नजर नजरेसारखी असली पाहिजे।
आपली नजर लेकरांवर अशी जात ठरेल अशी प्रमाण नजर नसली पाहिजे असं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. 33 कोटी देवांबद्दल बोलला म्हणजे 33 कोटी देवांचं दर्शन तुमच्या आई वडिलांपाशी आहे. आई वडिलांचं दर्शन घ्यावा. बाहेरच्या देवांचं दर्शन घेतल्यापेक्षा आज आपला जो काळ चालू आहे, आज आपलं जगणं, आज मुलींचं पळण्याचं प्रमाण, आपल्या आई वडिलांना विसरण्याचं प्रमाण, वृद्धाश्रमाचे प्रमाण, हे जे होत आहे ते आई वडिलांच्या प्रेमापाती होत आहे. आई वडील प्रेम करतात, पण लेकरं आजकालच्या ओघामध्ये, कलियुगामध्ये प्रेमाचा धासा, प्रेम वगैरे जे खोटं प्रेम आहे, वासनांद प्रेम आहे, याच्या प्रेमापोटी आपलं ध्येय विसरतात, आपले मायबाप विसरतात. याच्यासाठी 33 कोटींच्या देवापेक्षा आपले आई वडील पोसा एवढंच मत आहे. धन्यवाद. धन्यवाद.